नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवीरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षा नेमकी कधी होणार आणि शिक्षक पात्रता परीक्षेला थोडासा उशीर होणार आहे आणि तो कशासाठी याच्या संदर्भात माहिती दिली होती आणि आज अक्षरशः तसं खरं होताना दिसत आहे। म्हणजे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेला मुहूर्त सापडलेला आहे। होय, 2026 ची जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे त्याचा मुहूर्त सापडलेला आहे। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शिक्षक पात्रता परीक्षा ही पुढे जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून तसे पावले उचलली गेलेली आहेत आणि नेमकी कधी शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे याचा सुद्धा खुलासा केलेला आहे। ते सर्व मी या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे सांगतो। आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी ही शिक्षक पात्रता परीक्षा विशेष करून आयोजित केली जाणार आहे, ते ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून। कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सर्व शिक्षकांना 2 वर्षांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य आहे। त्यांची सेवा टिकवण्यासाठी, पदोन्नतीसाठी सुद्धा यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अनिवार्य आहे। पण या शिक्षकांच्या अंगावर इतके कामे असतात, त्यांना याच्यातून वेळ काढून शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं अवघड आहे आणि त्यातल्या त्यात आता मे मध्ये त्यांना जनगणनेच्या सुद्धा सूचना आलेल्या आहेत। आता मेच्या मध्यानंतर त्यांना जनगणना करायची आहे। मग आपली परीक्षा ही पूर्वी मेच्या एंडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार होती। पण सध्या जे काही कार्यरत शिक्षक आहेत त्यांना जनगणनेच्या सूचना आलेल्या आहेत। त्यांना मे मध्ये म्हणजे जे काही आपला शाळेचा निकाल आहे, शाळेचा निकाल लागल्यानंतर 8 दिवसाच्या त्यांना सुट्ट्या भेटणार आहेत। त्यानंतर त्यांना लागलीच जनगणना करायची आहे आणि ही जनगणना 20 ते 25 दिवसाची आहे। त्यामुळं मग ही मे मध्ये परीक्षा होणार नाही। मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। त्या दृष्टिकोनातून आता आपली ही परीक्षा जून मध्ये होणार आहे, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। पण जूनच्या कोणत्या तारखेला, तर जूनच्या पहिल्या 15-16 तारखेला तर ही आपली शाळा चालू होते। पण ह्या सुरुवातीच्या 15-16 तारखेपर्यंत होणार नाहीये, कारण तोपर्यंत शिक्षकांचे जनगणनेचे काम तर हे ऑलरेडी चालू असणार आहेत आणि शाळा ही जून 15-16 जूनला चालू होते, जास्तीत जास्त 18 जून पर्यंत। पण तोपर्यंत परीक्षा होणार आहे का नाही, त्यांनी जून हा महिना दिलेला आहे। परीक्षा परिषदेने जून महिन्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे असं जरी म्हणलेलं असेल तर जूनच्या 15 तारखेपर्यंत तरी शिक्षक पात्रता परीक्षा होणार नाहीये। जूनचा जो शेवटचा आठवडा आहे त्याच्यामधला जो काही रविवार आहे त्या दिवशी आपली शिक्षक पात्रता परीक्षा होण्याची शक्यता 90% आहे। राहिली 10% ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा जाऊ शकते। त्यामुळं आता हा मार्च महिना संपत आलेला आहे। एप्रिल, मे आणि जून फक्त तुम्हाला जास्तीत जास्त 3 महिने तुम्हाला अवधी शिल्लक राहिलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पास करण्याचा, त्याच्यासाठी अभ्यास करण्याचा। मग हे आता या दिवसामध्ये तुम्हाला शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुद्धा घ्यायच्या आहेत। परीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला त्यांचे निकाल सुद्धा तयार करायचे आहेत। ते निकाल तयार केल्यानंतर तुम्हाला जनगणनेची सुद्धा कामे करायची आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं करत आणि तुमचा प्रपंच सांभाळत शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षेला सामोरं सुद्धा जायचं आहे। मग त्यामुळं अवधी खूप कमी राहिलेला आहे। आणखीन एकदा परत सांगतोय, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये परीक्षा होण्याच्या दाट शक्यता आहेत। जास्तीत जास्त जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमची शिक्षक पात्रता परीक्षा ही पार पडलेली असेल।
कारण वर्षातून 2 वेळा परीक्षा घ्यायच्या, एकदा का जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शिक्षक पात्रता परीक्षा पार पडली, त्यानंतर पुढली परीक्षा लगेच तुमची नोव्हेंबर डिसेंबरला होण्याची 100% शक्यता आहे. आता अवधी खूप कमी राहिलेला आहे. या कमी अवधीमध्ये तुम्ही लागलीच अभ्यासाचे नियोजन करा. फॉर्म चालू झाल्यानंतर अभ्यास करतो, मग काही दिवसामध्ये सगळं वाचून अभ्यास करतो असं होत नाहीये. शिक्षक पात्रता परीक्षेला खूप डीप अभ्यास करावा लागतो. असो, शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जोमाने तयारी करा, जोमाने अभ्यास करा. तुमचे जे काही कामे आहेत ते सगळे हे करून तुमचे रुटीन तयार करा. दिवसातून काय 2-1 तास जरी भेटले तरी तेवढ्या वेळामध्ये अभ्यास करण्याचा जास्त प्रयत्न करा. आणि आपण आपल्या चॅनेलवर लागलीच शिक्षक पात्रता परीक्षा पर्व 4 ही सिरीज चालू करतोय. ह्या सिरीज मधला पहिला व्हिडिओ हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट लवकरच येईल. त्यानंतर आपण ज्या काही नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्सची सगळी माहिती येईल. त्यानंतर प्रत्येक विषयाचा सिलेबस काय असतो, सिलेबस कसा समजून घ्यायचो, त्या सिलेबस मधला नेमका अभ्यास काय करायचा, त्याच्यासाठी पुस्तकं कुठले वापरायची, क्लास लावायचे का नाही, जर क्लास लावले तर कोणता लावायचा आणि नाही लावला तर का नाही लावायचा, हे सगळं मी त्या सिरीजमध्ये सांगणार आहे. हाऊ टू क्रॅक टीईटी इन फर्स्ट अटेम्प्ट हा व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर आपल्या नोट्सची सगळ्या माहितीचे व्हिडिओज येतील. त्यानंतर सिलेबसची व्हिडिओ येतील. मग ते सिलेबसची व्हिडिओ आल्यानंतर आपण आपलं अध्यापनाचे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र किंवा मानसशास्त्र हे विषय सुद्धा शिकवायला सुरू करणार आहोत. आणि आपल्याकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या नोट्स अवेलेबल झालेल्या आहेत. पेपर 1च्या तुम्हाला 60 मार्काच्या नोट्स भेटून जातात. पेपर 1च्या परिसर अभ्यास 30, मानसशास्त्र 30 असा. याच्यामध्ये मी तुम्हाला 18 PDF देणार आहे. या 18 PDFची किंमत 1301 रुपये असणार आहे. एवढ्या सुद्धा PDF तुम्ही वाचल्या की तुम्हाला 60 मार्क 100% मिळून जातात. याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल सुद्धा भेटणार आहे. 6वी पासून 10वीचा भूगोल, त्यानंतर 6वी पासून 10वीचा इतिहास, त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र आहे. पुन्हा परिसर अभ्यासची एक PDF भेटते. मग पुन्हा विज्ञानाच्या जुनं विज्ञान 3री ते 8वीचे एक PDF भेटते. 6वी 7वीचं विज्ञान भेटून जातं. अशामुळे आणि मानसशास्त्राचे एक सेपरेट PDF, अशा म्हणून 18 PDF तुम्हाला पेपर 1 साठी भेटून जातात. याची किंमत 1301 रुपये आहे. आणि तुम्ही याचं सॅम्पल पहा. सॅम्पल पाहिल्यानंतर 2025ला 23 नोव्हेंबरला जी काही परीक्षा झाली त्याच्यामध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्याची व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तो व्हिडिओ पहा. याची सर्व खातरजमा झाली तर आणि तरच आपल्या नोट्स परचेस करा. पेपर 2च्या सुद्धा तब्बल 90 मार्काच्या नोट्स आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला तब्बल 21 PDF भेटून जातात. ह्या 21 PDF मध्ये तुम्हाला 6वी पासून 10वीचा इतिहास, त्याच्यामध्ये 9वी ते 10वीचा जुना सेपरेट इतिहास सुद्धा भेटून जातो. 11वी 12वीचा इतिहासाचे सुद्धा PDF भेटून जाते. 6वी ते 10वीचा भूगोल सुद्धा भेटून जाते. त्याच्यामध्ये पुन्हा सेपरेट महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल हे सेपरेट PDF भेटून जाते. नागरिकशास्त्राची सेपरेट PDF भेटून जाते. त्यानंतर परिसर अभ्यासाची सुद्धा सेपरेट PDF भेटून जाते. आणि त्यातल्या त्यात मानसशास्त्र संपूर्ण ते परिपूर्ण मानसशास्त्र, त्याच्यामध्ये 28 चॅप्टर आहेत, 324 पेज आहेत. हे सगळं कॉम्बो तुम्हाला फक्त आणि फक्त 1401 रुपयाला भेटून जातो. त्यानंतर आपण पेपर 1 आणि पेपर 2चा कॉम्बो सुद्धा अवेलेबल केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1चे 60 मार्काची तयारी आणि पेपर 2ची 90 मार्काची तयारी, दोन्हीच्या नोट्स एकत्रित करून असं केलं तर तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 100% पास करायला निघून जातं. हा कॉम्बो 1631 रुपयाला असणार. याच्यामध्ये तुम्हाला 23 PDF भेटून जातात. असो, हे झालं. पण याच्यामध्ये आणखी सगळं डिटेल मी व्हिडिओ तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दाखवतो. व्हिडिओचे सॅम्पल सुद्धा पाठवतो, सॅम्पल सुद्धा दाखवतो. तुम्हाला नोट्सचे सॅम्पल पाहिजे असतील तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून सॅम्पल म्हणून पाठवा. ते सुद्धा मी तुम्हाला सॅम्पल म्हणून पाठवा. आणि सॅम्पल म्हणजे आपले 1-2 पेजचे सॅम्पल असणार नाही आहेत. मानसशास्त्राचे तब्बल 49 पेजचं मी तुम्हाला सॅम्पल देणार आहे. 49 पेजचं सॅम्पल पाहून ठरवायचं की बाबा नोट्स चांगले आहेत का नाही. आणि मानसशास्त्राच्या नोट्स ह्या 324 पेजच्या आहेत. त्याच्यापैकी 49 पेजचं सॅम्पल देतोय. काही जणांच्या तर फक्त 50 पेजच्या नोट्स आहेत. अहो, आपलं 50 पेजचं सॅम्पल आहे. त्यानंतर सामाजिक शास्त्राचे तब्बल 90 पेजचं मी ते सॅम्पल दिलेलं आहे. ते सॅम्पल 90 पेजचं सॅम्पल वाचा, त्यानंतर ठरवा. काही जणांचे तर 70-80 पेजमध्ये सामाजिक शास्त्र संपून जातं. आपलं सॅम्पलच 90 पेजचं आहे. कारण ते 6वी पासून 10वीचा इतिहास, 6वी पासून 12वीचा इतिहास, जुना सिलेबस, नवीन सिलेबस, पुन्हा भूगोल आहे, जुना सिलेबस, नवीन सिलेबस, सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून एकदम डीप ऑथेंटिक नोट्स बनवलेले आहेत. अशा नोट्स तुम्हाला कुठंही मिळणार नाहीत. प्राइस जास्त आहे.
असं वाटतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या प्राईसमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये क्लासेससुद्धा भेटून जातात. मग तुम्हाला वाटतं की क्लासेस करावेत का? तुम्ही क्लासेस करून पहा, रिझल्ट आला तर मी चॅनल बंद करून टाकतो. कारण ते क्लासेसमध्ये काय शिकवतात काय नाही याचा अनुभव घेऊनच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्याच्यानंतरच मी नोट्स बनवल्या आहेत. असो जास्त त्याच्यावर प्रवचन देत नाही आहे. नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर इथं नंबर दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क करा, सॅम्पल पहा, त्याच्यानंतर ठरवा. याच्यावर आपण व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत आणि सिलेबसचे व्हिडिओ लागलेच चालू होतील. आणि आणखीन एक जाता जाता सांगतोय की जास्त विचार करत बसू नका, जास्त वेळ वाया घालवू नका. तुमच्याकडे सध्या जे काही मटेरियल आहे, जेवढं काही अवेलेबल आहे त्याचा अभ्यास करायला चालू करा. आणि एक महत्त्वाचं आणखीन जाता जाता सांगतोय, भूकंप येऊ, सुनामी येऊ, ज्वालामुखी येऊ, मार्केटमध्ये 300 रुपयाला, 400 रुपयाला, 500 रुपयाला, 600 रुपयाला असे ठोकळे भेटतात. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, मराठी, भूमिती, भूगोल सगळं मानसशास्त्र सगळं भेटून जातं. आणि तुम्हाला वाटत असेल की हे कमी 500-600 रुपयामध्ये ठोकळा भेटतो, ह्या ठोकळ्यामधून मी सगळा अभ्यास करतो, तर तुम्हाला तुमच्या डोक्यात ठोकळाच पडतो. कारण परीक्षेमध्ये ठोकळ्यामधलं काही येत नाहीये. त्यामुळं त्याच्या आधी सिलेबस समजून घ्या. सिलेबस समजून घेतल्यानंतर मार्केटमधल्या कुठल्याही नोट्स खरेदी करा, क्लासेस जॉईन करा, मग अभ्यास चालू करा. किंवा अमुकनं सांगितले किंवा तमुकनं सांगितले, मार्केटमध्ये ठोकळा आले, ह्या प्रकाशनचं आहे, त्या प्रकाशनचं आहे, मस्त आहे, किंवा ह्याच्या नोट्स आलेल्या आहेत, ह्यानं तर सगळ्या नोट्स एकत्र केलेल्या आहे, 100-200 पेजेसच्या आहेत, मस्त झालं, एवढं करून आपण TET पास होतो. अशानं TET पास होत नाही. ही काळ्या दगडावरली रेग आहे. जर कुणी असं एवढं करून TET पास होत असेल तर त्याला 21 तोफांची सलामी असेल, त्याचं पूर्वज्ञानसुद्धा भरपूर असेल. असो, हेच सांगायचं होतं, जेवढं महत्त्वाचं आहे ते सांगितलेलं आहे. असो, आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतोय की जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची शिक्षक पात्रता परीक्षा पार पडलेली असेल. असो, आता याच्यानंतर आपले लागलेच नोट्सचे व्हिडिओसुद्धा चालू होतील. सिरीज चालू झाली की सोबतच नोट्सचे व्हिडिओसुद्धा चालू होतील. ज्यांना नोट्स हवे असतील त्यांनी ते घेऊ शकता. इथं संपर्क नंबर दिलेला आहे. सॅम्पल व्हॉट्सअपला मेसेज करा, सॅम्पल पाठवा, सॅम्पलसुद्धा भेटून जातील. सॅम्पल पाहून तर ठरवा. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर, आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे जे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आता ते लाल बटन काळं झालेलं आहे, त्या काळा बटनाला एकदाचं काळ्याचं पांढरं करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.